नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील पाटील स्वागत करतोय तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, जर आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन येणारा प्रत्येक व्हिडिओचा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तो सर्वात पहिल्यांदा तुम्हाला पाहता येईल. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये नवीन मैदानाचा अपडेट घेऊन येत असतो. आज अशाच एका नवीन मैदानाचा अपडेट घेऊन आपण आलो. तर हे मैदान भारतातील सर्वात मोठं मैदान म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की याची बक्षिसाची रक्कम सर्व बक्षीस मिळून 1 ते 7 नंबरची बक्षीस मिळून जर रक्कम बघितली तर खूप मोठी रक्कम होते. मित्रांनो, असं हे मैदान आहे. तर चला बघूया हे मैदान कोणतं आहे ते. या मैदानाचं नाव आहे मयुरेश्वर केसरी. हे मैदान लवकरच जाहीर होणार आहे. मित्रांनो, मैदानाचं कॉम्प्लेक्स सध्या आलेलं आहे, ते आपण स्क्रीनवरती बघू शकताय. पण खूप मोठं मैदान आहे. तर मग बघूया या मैदानाचा सर्व अपडेट ग्राफिक्सच्या माध्यमातून. मित्रांनो, मोरगावचं मानाचं हिंद केसरीचं मैदान म्हणून ओळखलं जाणारं मयुरेश्वर केसरी हे मैदान लवकरच आपल्या भेटीला येते. तर हे ओपनचं मैदान होणार आहे. मित्रांनो, दरवर्षी हे मैदान होतच असतं, पण यावर्षी अनोखं असं मैदान होणार आहे. मित्रांनो, यावर्षी बक्षिसांची लयलूट केलेली आहे. या मैदानामध्ये प्रवेश फी असणार आहे 7,000 रुपये. मित्रांनो, तर बक्षिसाच्या मानानं योग्य ती प्रवेश फी लावण्यात आलेली आहे या मैदानाला. प्रत्येक गट पासला 2 व्हीलर मिळणार आहे. मित्रांनो, त्यानंतर सेमीफायनलमध्ये 2 नंबरला उतरणाऱ्या गाड्यांचा देखील एक क्वार्टर फायनल येणार आहे. त्यामध्ये प्रथम क्रमांक 51,000, द्वितीय 41,000 अशी 7 बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत. फायनलसाठी प्रथम क्रमांक म्हणून JCB ठेवण्यात आलेला आहे. द्वितीय क्रमांकाला टाटा एस टेम्पो आहे. तृतीय क्रमांकाला बुलेट गाडी आहे. चतुर्थ क्रमांकाला 3 HF डिलक्स आहेत. पंचम क्रमांकाला 2 HF डिलक्स आहेत. 6व्या क्रमांकाला 1 आणि 7व्या क्रमांकाला देखील 1 HF डिलक्स ठेवण्यात आलेला आहे. मित्रांनो, तर गाड्यांचा जंगी 16च म्हणजे 2 व्हीलरची परवानगी इथे ठेवण्यात आलेली आहे. तर हे मैदान शासनाच्या नियमानुसार होणार आहे. त्यानंतर गट, सेमी आणि फायनल जे आहे ते चिठ्ठ्या टाकूनच होणार आहेत. समान उतरणाऱ्या गाड्यांना परत पळवलं जाणार आहे आणि मैदान हे पूर्णपणे रितसर होणार आहे. मित्रांनो, मैदानात कसल्याही प्रकारची पार्सलिटी आपल्याला पाहायला मिळणार नाही आहे. तर असं हे मोरगावकरांचं मानाचं मयुरेश्वर केसरी हे मैदान आपल्याला लवकरच भेटीला येते. मित्रांनो, याची तारीख आपल्याला लवकरच कळेल आणि त्यावरती व्हिडिओ आपण नक्कीच बनवू, तारीख जाहीर झाल्यावरती देखील. तोपर्यंत तुमची रजा घेतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा.